महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी चंद्रपूर वासियांची आराध्य दैवत माता महाकालीच्या मुख्य पूजेचा व देवीच्या आराधनेसाठी पवित्र मानल्या जात असलेल्या मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मनसे कार्यालय तुकुम येथून बाईक रॅलीतून देवी महाकालीचे दर्शन घेत चंद्रपूरच्या जनतेच्या हिताच्या कल्याणाचा निश्चय घेत जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला। माता महाकाली समोर नतमस्तक होत जन आशीर्वाद मागितला। यानंतर जवळील गुरुद्वारा येथे माथा टेकवून प्रार्थना केली। यावेळी शहरातील प्रमुख रस्त्याने बाईक रॅलीने जाताना गिरनार चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। यापुढे चर्चमध्ये प्रार्थना केली। यानंतर जटपुरा गेट जवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। यावेळी पवित्र दीक्षाभूमीला भेट देत अभिवादन केले। यानंतर नागपूर रोडवरील बेहेबतुल्ला शाह दर्गा येथे जाऊन चादर चढविली व नतमस्तक झाले। मनदीप रोडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहरातील सर्व धर्म पंथ समभाव जपला। चंद्रपूरच्या नवनिर्माणासाठी असलेली माझी उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून विकासाची नांदी ठरणार असल्याने चंद्रपूरच्या सर्व आराध्य दैवतांच्या साक्षीने मी आज प्रचाराचा नाही तर नवनिर्माणाचा शुभारंभ केला आहे। माझ्यासोबत चंद्रपूरची जनता ठामपणे पाठीशी आहे। आजपर्यंत आमच्या जनतेचा विश्वासघात करण्यात आला, त्यांना विकासाचे गाजर दाखविण्यात आले, खोटे नाटे दावे केले गेले। आता यापुढे जनता सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया मनदीप रोडे यांनी यावेळी व्यक्त केली। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी माता महाकाली माताचं दर्शन घेत चंद्रपूरची आराध्य दैवत आहे अशा माता महाकालीचं दर्शन घेतलेलं आहे। की दर्शन घेण्याचं मुख्य कारण म्हणजे काही दिवसापूर्वी आमचे पक्षाचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे चंद्रपूरला आले होते। त्यांनी चंद्रपूर विधानसभेची व राजुरा विधानसभेची उमेदवार घोषित करण्यात आलेले आहे। चंद्रपूर विधानसभेतून मी मनदीप रोडे मला घोषित केलेल्या साहेबांनी, म्हणून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन माता महाकालीचं दर्शन घेतलं। तिथून सोबतच गुरुद्वाराचं दर्शन घेणार आहोत, मग परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणार आहोत, त्याच्यानंतर मग दीक्षाभूमीचं दर्शन घेणार आहोत, सोबतच दर्ग्याला जाऊन पण आम्ही दर्शन घेणार आहोत। आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही एवढंच बोलू शकतो, देवासमोर आम्ही साकडे बांधलेले आहे की चंद्रपूरकरांनी, चंद्रपूर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक संधी दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपुरातली बेरोजगारी व शिक्षण या पोल्युशन या 3 गोष्टीवर आक्रमक भूमिका नेहमी घेईल। मी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वचन देतो।